शेतकरी बांधवांनो, मी गौरी काळे कृषी सारथी ह्या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करते. आपणास माहीतच आहे, आपण कृषी सारथीच्या माध्यमातून दरवेळेला नवनवीन व्यक्तिमत्वांना आमंत्रित करतो आणि त्याद्वारे शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती पुरवतो किंवा त्यांच्या शेतीमध्ये काहीतरी इनोव्हेशन करता येईल का याचाही प्रयत्न करतो. तर तशाच आपल्या समवेत आज आहेत कल्याणी शिंदे मॅम. तर ह्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ह्या मूळच्या महाराष्ट्रातील नाशिकमधील लासलगाव इथल्या आणि मूळच्या त्या एक इंजिनियर आहेत. तर इंजिनिअरिंगचं प्रोफेशन सोडून त्यांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं, त्या विचारातूनच गोदाम इनोव्हेशन्स उदयास आलं. तर मी ह्याला एक चळवळच म्हणेन जी शेतकऱ्यांसाठी कार्यरत आहे. तर हे गोदाम इनोव्हेशन्स नेमकं आहे काय आणि ते शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारे कार्यरत आहे हे आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया. तर सर्वप्रथम कल्याणी मॅम, आपले कृषी सारथीमध्ये सहर्ष स्वागत. थँक्यू. तर सर्वप्रथम मला असं विचारायला आवडेल की आपले शिक्षण कुठे झाले आणि आपण याकडे कसे वळलात आणि आपला इथवरचा प्रवास. थँक्यू मला इथे बोलवण्यासाठी. मी तशी बॅकग्राऊंडनी माझं कम्प्युटर इंजिनिअरिंग झालंय. मी संगमनेर इथे अमृतवाहिनी कॉलेजमध्ये शिकलीये. त्याच्या आधी म्हणजे जिथे माझा जन्म झाला किंवा जिथे माझी स्कूलिंग झाली आहे ते लासलगाव आहे. तर आपल्याला माहितीच आहे की लासलगाव कांद्यासाठी किती प्रसिद्ध आहे आणि तर तसंच जे लहानपणापासून मी हे बघत आली आणि आमच्या घरी शेती असल्यामुळे त्या गोष्टी जरा नजरेत पडत होत्या की काय शेतकऱ्यांना आज प्रॉब्लेम्स होत आहे किंवा काय. शिक्षण म्हणून मी कम्प्युटर इंजिनिअरिंग केलं, पण माझं कायम इंटरेस्ट होता की मी काहीतरी वेगळं करावं आणि त्यात शेतकऱ्यांसाठीचे जे चॅलेंजेस, जसं जसं माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट होत आलं तसं मला काही गोष्टी लक्षात यायला लागल्या की आपण असं काही करू शकतो, जे आपण शिक्षण घेतलंय त्याचं टेक्नॉलॉजी यूज करून आपण काहीतरी करू शकतो तंत्रज्ञानाने, तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. तर ह्या दृष्टीने ते थोडंसं सुरू झालं आणि इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असताना मला एक डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर म्हणून एक संस्था आहे, TCS फाउंडेशनचा इनिशिएटिव्ह आहे ते. तर ते असं एक इन्क्युबेशन सेंटर आहे जिथे ते देशभरातील जे विद्यार्थी आहेत त्यांना तिथे ते इन्व्हाइट करतात. आमची एक स्क्रीनिंग होते आणि ह्या ज्या विद्यार्थ्यांचं असतं यांना सोशल सेक्टर म्हणजे आपल्या पब्लिकसाठी काहीतरी टेक्नॉलॉजी यूज करून काहीतरी हेल्प करण्याचं ते इंटेन्शन असतं. आणि सिमिलरली माझं ऍग्रिकल्चरमध्ये होतं आणि मी माझ्या आयडियाज त्यांच्यासमोर मांडल्या आणि त्याच्यावरती त्यांनी स्क्रीनिंग केलं आणि मी ते जॉईन केलं जानेवारी 2018 मध्ये. आणि तेव्हापासून म्हणजे तिथे जॉईन केल्यानंतर माझ्यासोबत एक टीम जॉईन झाली आणि आम्ही तेव्हापासून याच्यावरती फुल टाइम काम करायला लागलो. आणि हे गोदाम इनोव्हेशन नेमकं काय आहे आणि हे शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारे कार्यरत आहे. ओके, तर गोदाम इनोव्हेशन्स ही कंपनी 2019 मध्ये आम्ही सुरू केली, पण जसं मी बोलली आम्ही काम 2018 पासून यावर करतोय. आता गोदाम इनोव्हेशन्सची आयडिया होती ती अशी होती, सुरुवातीला ज्या एरियामध्ये आम्ही काम चालू केलं ते असं होतं की आमचं आज जे शेतकऱ्यांना वेस्टेज होतंय, जे शेतकऱ्यांना नुकसान भोगावं लागतंय कांद्याच्या रिलेटेड. आता जर आपण बघायला गेलो तर भारत आपला दुसरा मोठा देश आहे जो कांदा प्रोड्यूस करतो, बरोबर. जवळपास 2 करोड मेट्रिक कांदा दरवर्षी प्रोड्यूस केला जातो. त्यातला 70 ते 80% कांदा हा चाळींमध्ये साठवला जातो 6 ते 8 महिन्यांसाठी. पण जो चॅलेंज आहे इथे सगळ्यात मोठा आहे की 6 ते 8 महिने तुम्ही ज्यावेळेस कांदा साठवता त्यावेळेस तुमचा 40 ते 50% कांदा तिथे नुकसान होते तुमची. आणि ते वेगवेगळ्या रिझन्समुळे होते. तुमचा साठवणुकीची पद्धत कशी आहे, तुमची व्हरायटी कोणती आहे, तुम्ही त्याला पाऊस लागतोय, त्याला कसलं तापमान आहे, कसली आर्द्रता आहे, बऱ्याचशा गोष्टी असतात. तर असंच लक्षात घेता आम्ही ह्या एरियामध्ये काम चालू केलं. त्याच्यानंतर आम्ही काय केलं की पूर्ण ही जी कांद्याची जी इकोसिस्टम आहे, पूर्ण जी समजा आपण कांद्याची इकोसिस्टम सुरू कुठून होते, जेव्हापासून आपण बियाणं घेतो, मग त्याला पेरणं, मग त्याचे ते सीडलिंग तयार होणं, मग तुमचा कांदा तयार होतो, मग तुम्ही तो साठवता आणि मग तुम्ही तो विकता. आता प्रत्येक एरियामध्ये काही ना काही होतं जिथे आपण शेतकऱ्यांना मदत करू शकत होतो. पण आम्हाला जे लक्षात आलं ते हे होतं की कांदा हा असा एका क्रॉप म्हणून सगळ्यात जास्त वेळ जिथे तो इन्व्हेस्ट करतो तो चाळीत असतो. सगळ्यात जास्त वेळ 6 ते 8
6 ते 8 महिने तो वेअरहाऊस मध्ये असतो, चाळीत असतो, आणि सगळ्यात जास्त वेस्टेज तिथे होतं, सगळ्यात जास्त नुकसान कांद्याचं तिथे होतं. तर आपण असं काही करू शकतो का, असं काही तंत्रज्ञान आपण बनवू शकतो का, ज्याच्याने हे वेस्टेज शेतकऱ्यांना कमी फेस करावं लागेल? कारण जितकं आम्ही शेतकऱ्यांशी बोललोय, जितकं आम्ही बघितलंय वर्षानुवर्ष, ते असं दिसतंय की शेतकऱ्यांना असं वाटतं की हे नुकसान होणारच आहे, ते होणं भाग आहे, कारण ते एक प्रकृतीचा भाग आहे, ते पेरिशेबल क्रॉप आहे, ते होणंच आहे. पण जितकं आम्ही रिसर्च केलाय, जितकं आम्ही लोकांशी बोलतोय, जितकं या इकोसिस्टम मध्ये मी डीपली एंटर करतेय, त्यात आम्हाला असं रिअलाइज होतंय की असं नाहीये, हे आपण वाचवू शकतो, हे आपण कमी करू शकतो. आणि याच हेतूने मग आम्ही वेअरहाऊस मध्ये स्पेसिफिकली काम चालू केलं. आणि आम्ही रिसर्च करताना आम्हाला लक्षात आलं की ज्यावेळेस आपण कांदा साठवतो त्यावेळेस ज्या तापमान किंवा ज्या आर्द्रतेत कांदा साठवणं गरजेचं असतं, ते शेतकरी आज ते करत नाहीये. ते त्यांच्या पद्धतीने जितकं होईल तितकं चाळ कन्स्ट्रक्ट करून त्यात करणं. तर त्यामुळे आम्ही एक डिव्हाइस बनवलं, ज्याच्याने तुमची रिअल टाइम तापमान आणि आर्द्रतेचे सेन्सिंग होईल चाळीमध्ये, ज्याच्याने शेतकऱ्यांना फायदा होईल. तर हा डेटा त्यांना दिला जाईल. दुसरं म्हणजे आम्हाला ही गोष्ट लक्षात आली, ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांशी बोलत होतो त्यावेळेस लक्षात आले की आज त्यांना कसं लक्षात येतंय की तुमच्या चाळीत कुठेतरी वेस्टेज झालंय. आणि त्यांना हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांची उत्तर अशी होती की मॅडम आम्हाला वास आल्यानंतर कळतंय, किंवा समजा कुठपर्यंत कांदा साठवलाय ते एकदम लेवल खाली गेली तर कळतंय. हे ऐकूनच आम्हाला असं झालं की ही पद्धतच एकदम ह्युमन सेन्स बेस्ड आहे. तर तुम्ही कसं काय एन्शुअर करू शकता, कारण कांद्याचं वेस्टेज जे आहे ते खूप कंटेजियस आहे. म्हणजे एक ठिकाणी एक कांदा सडला की तो खूप लवकर स्प्रेड होऊ शकतं. जर तुम्ही त्याला लवकर आयडेंटिफायच नाही करू शकत तर तुम्ही त्याला वाचवणार कसं काय, आणि तुमचं नुकसान ऑलरेडी झालेलं असतं. कारण जोपर्यंत तुम्हाला त्या कांद्यातनं वास येतोय तोपर्यंत तुमचा 30% कांदा सडलेला आहे. तर ह्या आयडियाने आम्ही त्याच्यावर काम चालू केलं. मग आम्ही ठरवलं की जर आम्ही लवकर कांदा कुठे सडलाय हे जर आम्ही आयडेंटिफाय करू शकलो, हे जर माहिती काढू शकलो, त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. त्याचं पुढचं जे होणारं नुकसान आहे ते आपण कमी करू शकतो. तर याच हेतूने आम्ही काम चालू केलं. तर आम्ही काय केलं आता की कांद्यातनं काही गॅसेस बाहेर निघतात, तर आमचं जे डिव्हाइस आहे ते त्या गॅसेसला सेन्स करतं रिअल टाइम. ते त्या गॅसेसची माहिती कलेक्ट करत असतं, सर्व्हरवरती ते अपलोड होतं. आम्ही त्या डेटाला अॅनालाइज करतो पूर्णपणे की आधी किती सुरुवातीला गॅसेस निघत होते, मग त्यात कसे इन्क्रीज झाले, कसे डिक्रीज झाले, हे बघता बघता त्याला आम्ही अॅनालाइज करतो. आणि ज्यावेळेस आम्हाला त्याच्यामध्ये काही चेंजेस दिसतात त्याच्या बेसिसवरती आम्ही शेतकऱ्यांना हे सांगू शकतो की त्यांच्या पूर्ण चाळीमध्ये कुठे आणि किती नुकसान चालू झालंय, ते किती वेस्टेज चालू झालंय ते. मग शेतकरी त्याच्यावर डिसिजन घेऊ शकता की ठीक आहे, माझं ह्याच पार्टिशन मध्ये नुकसान झालं तर मी तेवढंच पार्टिशन काढून बाकीचा कांदा मी जास्त दिवस साठवू शकतो. तर अशा हेतूने आम्ही हे पूर्ण प्रोडक्ट तयार केले. तर मॅम, ही जी सिस्टीम आहे ही कॉस्ट इफेक्टिव्ह कशा प्रकारे आहे, आणि आपण ही सिस्टीम लावल्यावर किती वर्षांपर्यंत ही राहील? अच्छा, आता ज्या पद्धतीने आम्ही डिप्लॉयमेंट करतो त्याचं मिनिमम लाईफ पिरियड तर 5 इयर्स आहे. कारण इलेक्ट्रॉनिक आयटम असल्यामुळे आपल्याला ते त्या हिशोबाने बघणं गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त कॉस्ट इफेक्टिव्ह जर म्हणायला गेलं तर आता जी सिस्टम आहे ती एक मॉड्यूल डिव्हाइस आहे, एक युनिट आहे. आणि तो डिपेंड करतो, आता तुमच्या पूर्ण प्रोडक्टची कॉस्ट जर आपण बघायला गेलो ती खूप सब्जेक्टिव्ह आहे. त्याचं रिझन असं आहे की आपल्याकडे जे चाळी आहेत किंवा जे कांद्याचे वेअरहाऊस आहेत ते खूप रेंजमध्ये आहे. कोणाकडे 20 मेट्रिक टनाचं आहे, कोणाकडे 40 मेट्रिक टनाचं आहे, तर कोणाकडे 500,000 मेट्रिक टनाचं पण आहे. तर अशा आपण कांदा बघून, त्याची कॅपॅसिटी बघून, त्याचे डायमेन्शन्स बघून आपण ते डिफाईन करतो. तर आम्ही त्यांना असं नाही सजेस्ट करत की प्रत्येक कोपऱ्यात तुम्ही एक डिव्हाइस लावा, असं नाही चालत. त्याच्यावरती आम्ही प्रॉपर अनालिसिस करतो की तुमचा कांदा कुठून येतो, किती प्रकारचा कांदा तुम्ही साठवताय, किती मोठं वेअरहाऊस आहे, आणि मग आपण एक नंबर ऑफ युनिट्स किती लागतील ते आपण डिफाईन करतो. आणि जसं तुमचे नंबर ऑफ युनिट्स वाढतील तसं तुमची कॉस्ट त्या हिशोबाने डिफाईन होईल. तर एक वन टाइम इन्स्टॉलेशन कॉस्ट असते प्रोडक्टवरती, आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांना दरवर्षी एक सबस्क्रिप्शन चार्ज द्यावा लागेल जो मिनिमम असेल. पण तो डिपेंड करतो की तुम्ही किती महिने साठवता आणि तुम्हाला किती अलर्टची रिक्वायरमेंट आहे, त्याच्यावरती तो डिफाईन केला जातो. आणखी मॅम, आता तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर होतात म्हणजे आहातच, तर जे IT सेक्टरचं जे झगमगीत आयुष्य आहे ते सोडून तुम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायला निघालात, हे कसं काय?
ऑब्व्हियसली म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग करत असताना पण बहुतेक ज्यावेळेस फोर्थ इयरला मला ही अपॉर्च्युनिटी भेटली होती की मला डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर जॉईन करायचं होतं, त्यावेळेस पण माझा पूर्ण ग्रुप झाला किंवा माझं पूर्ण कॉलेज झालं. सगळ्यांचं असं होतं की प्लेसमेंटसाठी सगळे पळत होते की आपण आयटी कंपनीमध्ये प्लेसमेंट घेऊयात, आणि कॉलेजमध्ये पण पूर्ण तेच वातावरण होतं. आणि मला म्हणजे खरं सांगायचं तर मी ज्यावेळेस लहान होती तेव्हापासून मला खरंच कुठलीही गोष्ट मी अशी केली नाही जी सगळे करतायत. म्हणजे मला नाही माहिती ते माझ्यासोबत घडत गेलं किंवा मी असं करत आली आहे. पण मला असं होतं ना की मला सगळ्यांनी ओळखलं पाहिजे किंवा मी असं काहीतरी करेल जे सगळे मला ओळखतील किंवा मी माहितीत असेल. आणि मला ही गोष्ट माहिती की आज मी एका आयटी कंपनीत काम करत असेल तर माझ्यासोबत हजारो लोक तसेच काम करणार आहेत, आणि त्याची आयडेंटिटी नाहीये. ऑब्व्हियसली तुम्हाला एक फिक्स सॅलरी एव्हरी मंथ एंड तुम्हाला भेटतीये, तुमचं एक लाईफ प्रॉप टाईप सेटल होऊन जात आहे, तुम्ही एका सिटीमध्ये जाऊन सेटल होऊ शकता. या गोष्टी म्हणजे 100% आहेत. पण सुरुवातीला बरोबर मला खूप या गोष्टीचं हे होतं की मी या सेक्टरमध्ये वळाली तर आहे. पण जसं जसं मी याच्यात काम करते मला हे रिअलाइज झालंय की कल्चरमध्ये डेव्हलपमेंटला खूप स्कोप आहे. आणि हे बघता एक म्हणजे की असं असतं की ज्यावेळेस तुम्ही एक पर्टिक्युलर टायटलमध्ये काम करायला लागतं आयटी सेक्टरमध्ये, तुमचा जो लर्निंग पाथ असतो ना तो सुरुवातीला असा असतो आणि दॅन इट ग्रॅज्युअली गोज लाईक दिस. इट इज व्हेरी स्टेबल, म्हणजे तो खूप स्टेबल असतो. पण जे मी आज करतेय ना म्हणजे मला लिटरली रोज नवीन सेट ऑफ चॅलेंजेस असतात. बिकॉज एक स्टार्टअप चालवणं इज नॉट ओनली की मी शेतकऱ्यांना मदतच करतेय, पण मला ते प्रोडक्ट डेव्हलप करणं, टीम सोबत काम करणं, पार्टनर्स बघणं, फायनान्स बघणं, खूप गोष्टी आहेत. तर हे जे आहे नंतर मला ते एक्साइटिंग वाटायला लागलं, आणि मला आज माहितीये की माझी किती ग्रोथ झाली, पर्सनल ग्रोथ इन टर्म्स ऑफ लर्निंग. आणि म्हणतात ना की तुम्ही त्यावेळेसच ऍक्टिव्ह राहू शकता, तेव्हाच तुम्ही यंग राहू शकता जेव्हा तुमची लर्निंग कंटिन्युअस चालू आहे. आणि आय थिंक ते मला खूप फॅसिनेट करतं अदर दॅन एनिथिंग एल्स. आणि ज्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांसोबत इंटरॅक्ट करता आणि त्यांना हे कळतं की तुम्ही हे त्यांच्या फायद्यासाठी करताय, आणि ज्यावेळेस त्यांना त्या गोष्टीचा अभिमान वाटतो की अच्छा कोणीतरी आपल्यातलंच आपल्यासाठी काहीतरी करतंय, ते बघण्यात पण एक वेगळंच हॅपीनेस आहे, जे आपल्या मंथली सॅलरीपेक्षा खूप जास्त व्हॅल्यू आहे त्याची. तर आय थिंक ह्या इंटरेस्टनीच मी तिकडे ड्रिव्हन झाली, आणि आय इंटेंड टू कंटिन्यू दिस फॉरवर्ड. तर मॅडम मला असं विचारायचं आहे, आपण सेन्सर लावूनच हे सगळं करत असणार, टेम्परेचर वगैरे मोजणं. तर एक सेन्सर साधारण किती क्वांटिटीच्या कांद्यांसाठी आपण यूज करू शकतो? तर एक जे डिव्हाइस असतं ते कुठेही आपलं 2 ते 5 टन कांद्यांमध्ये आपण लावू शकतो. आणि त्याची साधारणतः कॉस्ट आत्ता तरी 8 ते 9 हजाराच्या दरम्यान आहे. आम्ही त्या कॉस्टवरती अजूनही काम करतोय, कारण बघायला गेलं तर आम्ही पण एक स्टार्टअपच आहे. आणि आम्ही इनिशियली बरेच व्हॅलिडेशन्स आणि एक्सपेरिमेंट पायलट्स बरेच झालेले आहे. फक्त आता असं आहे की आम्ही ज्या पद्धतीने स्केल करायचा प्लॅन करतोय, त्याच्यासाठी आमचं इंटेन्शन आहे की ज्यावेळेस आपण मास प्रोडक्शनला जातो तर याची कॉस्ट ओव्हरऑल कमी होऊन जाते. तर अंडरस्टँडिंग ती आहे, पुढे आम्ही त्याच्यावर काम करतोय. पण सध्याचा सिनॅरिओ असा आहे. आणि गोदाम इनोव्हेशन सध्या कुठे कुठे कार्यरत आहे? अच्छा. ऍक्च्युली तशी कंपनी जी आहे ती वर्किंग नाशिकमध्येच होते. आम्ही नाशिक बेस्ड आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जे काही पार्टनरशिप झालेले आहेत आत्ता तर सध्या नाहीये, कारण कांद्याचं सीझन आता मार्चमध्ये चालू होईल. तर मार्चमध्ये जवळपास एम्प्लॉयमेंट चालू होते. तर आपल्या देवळा रिजनमध्ये जवळपास 5-6 विलेजेस आहेत, जिथे एक 10-12 वेअरहाऊसेस मध्ये आम्ही स्टार्ट करतोय. कारण तो एक पट्टा जो आहे देवळा सटाणा रिजन, इट इज व्हेरी फेमस फॉर अनियन प्रोडक्शन. तिथे फक्त अनियन हाच प्रोड्यूस केला जातो आणि खूप क्वांटिटीमध्ये केला जातो. त्याच्या व्यतिरिक्त आपण पुणे रिजनमध्ये स्टार्ट करतोय. तिथे 1-2 ठिकाणी आपण स्टार्ट करतोय. तर असं आता आहे. पण आमचं इंटेन्शन आहे की निफाड तालुक्यात आणि अहमदनगर डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही लवकर थोडं अजून प्रोग्रेस करू शकू. कारण हे मेन एरियाज आहेत जिथे कांद्याचं प्रोडक्शन होतं. पुणे आहे ते कव्हर केलंय, देवळा सटाणा रिजन कव्हर केलंय, निफाड आणि अहमदनगर जे आहे नेक्स्ट आमचं टार्गेट असेल. आणि त्याच्यानंतर काही डिस्कशन चालू आहे मध्य प्रदेश आणि दुसऱ्या स्टेट सोबत, जिथे कांदा प्रोड्यूस केला जातो. तर तसंच स्केलिंगचं प्लॅन आहे. अच्छा. आणि मॅम जसा कांदा आहे तसं इतरही भाजी आहे, फळं आहेत जे सडू शकतात. तर त्यांच्यासाठी तुम्ही काही विचार केला आहे का? तसं बघायला गेलं तर सुरुवातीला आमचं इंटेन्शन फक्त कांद्यात होतं. पण जसं जसं आम्ही याच्यात काम करतोय, काही डिस्कशन्स होत्या, आम्हाला आत्ता तरी हे लक्षात आलं की पोल्ट्री सेक्टर खूप सिमिलर आहे. तसं पोल्ट्री फार्म्स असतात
आपले जिथे आपले हे चिकन्स बर्ड्स जे आहेत त्यांना ठेवल्या जातं, तिथे पण ही गॅस मॉनिटरिंग, तिथे पण टेम्परेचर आणि ह्युमिडिटीचं मॉनिटरिंग खूप गरजेचं आहे. ते त्यांच्या हेल्थसाठी आहे आणि इथे पण ऑनियन्ससाठी करतोय. डिफरन्स फक्त एवढाच आहे. बाकी त्यांना सिमिलर काइंड ऑफ प्रोडक्टची गरज आहे. तर आम्ही लवकरच पोल्ट्री फार्म्समध्ये ट्रायल चालू करणार आहे. जर ते झालं तर ते एक अनादर मॉडेल असेल जिथे आम्ही इम्प्लिमेंट करतोय. पण एकदा हे आमचं डिप्लॉयमेंट झालं, अराउंड एप्रिल मे मध्ये आम्ही एक R&D टीम सेटअप करतोय, जी वेगळ्या क्रॉप्समध्ये, भले पोटॅटो झालं किंवा एनी अदर व्हेजिटेबल झाले, त्याच्यामध्ये आम्ही फाइंड आउट करू शकतो की कुठे आपण असं काहीतरी प्रोडक्ट बनवून डिप्लॉय करू शकतो आणि वेस्टेज रिडक्शनसाठी हेल्प करू शकतो. तर त्याचं R&D लवकरच सुरू होईल. आणि मॅम, आमच्याकडे म्हणजेच अमरावती, अकोला सारख्या ठिकाणी जर का गोदाम इनोव्हेशनचा कन्सेप्ट युटिलाइज करायचा असेल तर आम्ही काय करू शकतो? आणि जसं तुम्ही म्हणाला होतात गव्हर्मेंट स्कीमबद्दल, तर अशा कुठल्या गव्हर्मेंट स्कीम आहेत की ज्याचा तुमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो? पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आता असं आहे की आम्ही काही स्पेसिफिक एरियाजमध्ये काम करतोय, पण ह्या वर्षाच्या एंडिंग पर्यंत आम्ही स्केल करायला ट्राय करतोय. तर ऑब्व्हियसली आमची वेबसाईट आहे, ईमेल ID आहे, फोन नंबर्स आहे. तर हे तुम्ही सर्क्युलेट करू शकता. फार्मर्सला फक्त मला कॉन्टॅक्ट करायची गरज आहे आणि आमची टीम ऑब्व्हियसली त्यांच्यासोबत कनेक्ट करेल आणि आपण बघूयात. म्हणजे असं काही स्पेसिफिक आमचे रूल्स नाहीये की हे फार्मर करू शकतं आणि ते फार्मर नाही. अनलेस अँड अंटिल आम्ही सगळ्यांनाच बेनिफिट देण्याचा ट्राय करतोय. तर त्यांना फक्त कॉन्टॅक्ट करूयात, मग आपण त्यांचे वेअरहाऊस स्ट्रक्चर्स कसे आहेत, त्याचा स्टोरेज पिरियड कसा आहे, त्याच्यावर एक बेसिक अनालिसिस करून आपण नक्कीच हे डिप्लॉय करू शकतो. आणि दुसरा जो प्रश्न झाला तो बेसिकली इनिशियली ऑब्व्हियसली त्यांना चाळ बांधण्यासाठी जी सबसिडी गव्हर्नमेंट देते त्याच्यामध्ये आता ऍज सच आमचं इन्क्लुडिंग नाहीये, कारण ऑब्व्हियसली गव्हर्नमेंटला माहिती आहे की अशी काही कंपनी एक्झिस्ट करते आणि आम्ही बऱ्याच लोकांसोबत याच्याबद्दल डिस्कशन पण केले गव्हर्नमेंट ऑफिशियल्स सोबत, पण अजून ते पॉलिसी लेवलला त्याला यायला थोडा वेळ लागेल. पण जसं इमिडिएटली आपण जर काही करू शकतो तर गव्हर्नमेंटने एक फार्मर प्रोड्युसर कंपनीचा एक स्कीम लॉन्च केलेली आहे आणि आम्ही ते त्यांच्यासोबत आम्ही डिस्कशन मध्ये करतोय. तर हे कम्युनिटी वेअरहाऊस म्हणून आहे, जिथे टाटा स्टीलनी एक अॅग्रोनेस्ट म्हणून एक प्रोडक्ट पण लॉन्च केलंय, जे सह्याद्री आणि गोदाम आणि टाटा स्टीलच्या पार्टनरशिप्स मध्येच झालेलं आहे. आम्ही त्यात सहभागी होतो फ्रॉम डिझायनिंग टिल द कॉन्सेप्ट, आणि त्यात आमचे डिव्हाइसेस पण डिप्लॉइड आहे. तर जर तुमच्या एरियाजमध्ये कुठल्या फार्मर प्रोड्युसर कंपनीज असतील आणि गव्हर्नमेंट आता त्यांना 50% सबसिडी देते, तर तुम्ही तुमचं जे प्रपोजल गव्हर्नमेंटला सबमिट करणार आहात वेअरहाऊस कन्स्ट्रक्शनसाठी, त्या प्रपोजलमध्ये तुम्ही हे प्रोडक्ट इन्क्लूड करू शकता की आम्ही असं काहीतरी मॉनिटरिंग सोल्युशन किंवा वेस्टेज रिडक्शन सोल्युशन आम्ही ऍड करतोय आणि त्याचा हा कॉस्ट असणार आहे. तर त्या बजेट अनुसार तुम्हाला गव्हर्नमेंट नक्कीच सपोर्ट करेल. तर असं आता एक आहे जे मी सांगू शकते, जे होऊ शकतं. मॅम, आम्ही कृषी सारथी 2020 मध्येच सुरू केला आहे आणि आम्ही सुद्धा शेतकऱ्यांसाठी असंच कार्य करत आहे. तर जसे की संत्र पुणे मुंबईसारख्या ठिकाणी डिप्लॉय केले आणि आता कृषी सारथीचं ॲपही लॉन्च झालेलं आहे, ज्याद्वारे शेतकऱ्यांचा माल हा डायरेक्टली कस्टमरपर्यंत पोहोचवायचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तर आमची ही जी रीच आहे शेतकऱ्यांपर्यंतची आणि तुमचा उपक्रम यामध्ये काही टायअप होऊ शकतं का? किंवा आम्ही आपला जो उपक्रम आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून देऊ, असं काही अजेंडा आहे का? अजेंडा ऑब्व्हियसली आहे. जसं मी बोलली की आम्ही पुढच्या 5 वर्षात आमचं इंटेन्शन हेच आहे की CSR असले किंवा या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कुठल्याही कंपनीज किंवा इनिशिएटिव्ह असले, हे ऑब्व्हियसली हेल्पफुल आहे, कारण आपण एकमेकांना सपोर्ट करू तेव्हाच आपण ऑन ग्राउंड फार्मर्स पर्यंत पोहोचू शकू. कारण गरजेचं हे आहे आणि महत्वाचं पण हे आहे की आपण ज्या युजर्ससाठी काम करतोय ते म्हणजे तो जो म्हणजे ऍग्रिकल्चर जे इकोसिस्टम आहे तिथं सोशल मीडिया किंवा त्याचं इंटरनेटचं पेनिट्रेशन ऍज कम्पेअर टू अर्बन सेक्टरमध्ये खूप कमी आहे. तर आपल्याला अशाच इनिशिएटिव्ह सोबत कोलॅबरेट करून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो, याला मी 100% सहमत आहे. आणि ऑब्व्हियसली होऊ शकतं. आय रिली सल्यूट द रीच तुम्ही केलेला आहे. इतक्या कमी पिरियड ऑफ टाइम मध्ये तुम्ही इतक्या फार्मर्स पर्यंत पोहोचला आहात आणि ऑब्व्हियसली याचा बेनिफिट होऊ शकतं. इथल्या फार्मर्सला आपण तुमच्या प्लॅटफॉर्मवर ऍड करू शकतो आणि हा प्रोडक्टचा स्केल, आणि ऑब्व्हियसली आता ह्या इंटरव्ह्यू थ्रू ऑब्व्हियसली बऱ्याचशा फार्मर्सला तुमच्या एरियामध्ये माहिती पडेल की असं काही आहे सोल्युशन जे ते अवेल करू शकतात आणि त्याचे कॉन्टॅक्ट होईलच. आणि तिकडे आम्ही डिप्लॉयमेंटला आल्यानंतर तुमचं ऑलरेडी तिकडे रीच असल्यामुळे इट बिकम्स इझी. ती ट्रस्ट ऑलरेडी बिल्ट असते आणि आपण ग्रो करू शकतो. तर 100% हे पॉसिबल आहे.
मॅडम, आपण नेहमीच पाहत आलो आहोत की कांद्याने नेहमी वांदा होतो लोकांचा. म्हणजे कधी कधी तर आपण पाहतो की 50 पैसे किलोनी पण कांदा विकला जातो. तर आपल्या ह्या गोदाम इनोव्हेशन्सच्या प्रोडक्टनी आपण शेतकऱ्यांना काय प्रॉमिस देऊ इच्छिता की शेतकऱ्यांना कांद्याने आता वांदा होणार नाही? असं म्हणायला तर खरं तर त्याच इंटेन्शननी काम सुरू केलंय. ऑब्व्हियसली सुरुवातीला एवढंच होतं की आपण वेस्टेज कमी तर करणारच आहोत, पण त्याचं एक लार्ज आउटकम हेच आहे. तुम्ही तर फक्त म्हणताय की कांद्यानी वांदा हो एवढंच, पण माझं तर ऍक्च्युअल मध्ये या प्रोडक्टला घेऊन किंवा या कंपनीला घेऊन आणि कंट्रीला घेऊन असं स्वप्न आहे की बऱ्याचशा देशांचा आपला एक कांद्याचा ब्रँड आहे. जेव्हा की जो आपल्या देशात पिकवला जातो कांदा, त्याची टेस्ट किंवा त्याची क्वालिटी इज व्हेरी डिफरंट, पण तरीही त्याला आज ब्रँड नाहीये. आणि सेकंड लार्जेस्ट अनियन प्रोड्युसिंग कंट्री असूनही त्याला नॅशनल ब्रँड नाहीये, इंटरनॅशनल ब्रँड नाहीये. तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण जे प्रयत्न करू शकतो ते आम्ही करणार आहे आमच्या स्पेसमध्ये. आता आम्ही नक्कीच फक्त वेअरहाऊस मध्ये काम चालू केलंय. जसं मी बोलली की आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस रिसर्च केला त्यावेळेस आम्ही पूर्ण इकोसिस्टमचा केला होता की कुठे किती मदत करायची गरज आहे आणि कुठे किती हेल्प केलं त्यावेळेस तिकडे पूर्ण इकोसिस्टम मध्ये स्टॅबिलिटी येईल. आणि मार्केट हा खूप महत्वाचा भाग आहे. पण आपल्याला सुरुवात करायच्या आधी हे पण एक्नॉलेज करणं गरजेचं आहे की मार्केट सारख्या ठिकाणी आज इतके प्लेयर्स तिथे खेळतायत. तिथे गव्हर्नमेंट आली, तिथे फार्मर्स आले, तिथे व्यापारी झाले, तिथे पॉलिटिशियन झाले. तर ह्या सगळ्या सेक्टरमध्ये आपण आपल्या सोबत किती फार्मर्सला घेऊन आपल्याला चालावं लागणार आहे किंवा आपल्याकडे किती डेटा असणं गरजेचं आहे कुठेतरी असं पेनिट्रेट करायला. आणि ऑब्व्हियसली हे इंटेन्शन आहे. जसं जसं कंपनी स्केल होईल तसं जसं आपण प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक बिटला टच करायचं ट्राय करू. आणि जसं तुम्ही बोलले कांद्यानी वांद्याने होणार, आम्ही नक्की प्रॉमिस करतो की आमच्या कॅपॅसिटीमध्ये जितकं आहे आम्ही तितकं सगळं करू तुम्हाला मदत करण्यासाठी. आणि मॅम, पुढील 5 वर्षात तुम्ही तुमच्या सेटअपला, कंपनीला कुठे बघता आणि तुमचे फ्युचर गोल्स? तसं बघायला गेलं तर आता मागच्या 2 वर्षात मला या गोष्टीचा खूप अभिमान आहे की ह्या कंपनीला ह्या लेवलला इतके चांगले पार्टनर्स आहेत. जसं की आम्ही मागच्या 2 वर्षापासून टाटा ट्रस्ट सारखी कंपनी, टाटा स्टील सारखी कंपनी, जॉन डिअर यांच्यासोबत पार्टनरशिप्स केलेले आहेत आणि असं आमचं काम चाललंय पुढे पण. तर ऑब्व्हियसली पुढच्या 5 वर्षात यांच्या सह्याद्री फार्म सारख्या कंपनीसोबत आम्ही 2018 पासून काम करतोय. तर यांच्याच गायडन्सनी आणि यांच्याच सपोर्टनी स्केलिंगचा प्लॅन आहे. जसं मी बोलली की आता आम्ही महाराष्ट्रात मेन एरियाजमध्ये करतोय फोकस, तसंच दुसऱ्या स्टेट्समध्ये पण मेन एरियाजमध्ये आम्हाला आधी इंट्रोड्यूस करायचंय स्वतःला, तिथे पेनिट्रेशन करायचंय प्रॉपरली फार्मर्समध्ये. आणि आम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे की ज्या पद्धतीचं प्रोडक्ट आम्ही डेव्हलप केलंय हे फार्मर्सला गरज आहे, ती नीड आहे आज त्यांची. पण फक्त त्यांना हे बघणं गरजेचं आहे की हे किती इफेक्टिव्ह आहे. आणि हे त्यांच्या आजूबाजूच्या काही फार्मर्सनी केलं आणि त्यांना ते इफेक्ट दिसला तर बाकीच्यांना पण आपोआप त्याची गरज भासणार आहे किंवा त्याचं बेनिफिट होणार आहे. तर अशा इंटेन्शननी आम्ही ग्रो करतोय. ऑब्व्हियसली आम्ही आता CSR सोबत जास्त पार्टनरशिप करतोय. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह सोबत आम्ही पार्टनरशिप करतोय. जसं स्मार्ट प्रोजेक्ट झाला किंवा गव्हर्नमेंट सबसिडी देते. तर आमचं इंटेन्शन आहे की आम्ही इतका डेटा क्रिएट करू शकू आणि इतका इम्पॅक्ट दाखवू शकू की आम्ही गव्हर्नमेंट सोबत पुढे डिस्कशन करून हे लार्ज स्केलला इम्प्लिमेंट करू. बिकॉज अनियन हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे गव्हर्नमेंटसाठी पण. आणि तेवढं सबसिडी, ज्या लेवलला सबसिडी दिली जाते किंवा जो अमाऊंट त्याच्यासाठी बजेट असाइन केलेला आहे तो पण खूप महत्वाचा भाग आहे आपल्या बजेटमध्ये. तर हे सगळं बघता गव्हर्नमेंटला खूप नियर डिअर असेल हा चॅलेंज. तर फक्त आम्हाला इनफ डेटा जनरेट करायचा आहे गव्हर्नमेंटला अप्रोच करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत लार्ज स्केलला हे इम्प्लिमेंट करण्यासाठी. तर असं काही आहे नेक्स्ट 5 years मध्ये प्लॅन. आणि बाकी क्रॉप्स जसं होईल त्याच्यामध्ये ट्रायल्स होतील तर ऑब्व्हियसली त्याच्यात पण स्केलिंग स्टार्ट होईलच. नक्कीच मॅम, हे तुमचं सगळं फार यशस्वी हो आणि असंच वृद्धिंगत हो. आणि तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून आलात आणि कृषी सारथीला आणि आमच्या शेतकरी बांधवांसाठी नवीन माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.